सम रक्तपताका पूर्व दिशि फडकती अरुण उगवला प्रभातदारी उठ महागणपती। श्री स्वामी समर्थ। गुड मॉर्निंग। आज आहे अक्षय तृतीया आणि या अक्षय तृतीयाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आपल्या बीइंग अ टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ब्लॉगला सुरू करण्याअगोदर अक्षय तृतीया या तिथीबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात। अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही कमी न होणारा असा होतो आणि तृतीयाचा अर्थ चंद्रचक्राच्या तिसऱ्या दिवसाचा आहे। अक्षय तृतीया हा असा दिवस आहे जो लोकांना अंतहीन यश, समृद्धी आणि आनंदाचे आश्वासन देतो। या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केले जाते ते सर्व अविनाशी होते। असे म्हणतात की या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले आहे। यानंतर अशी ही एक आख्यायिका आहे की हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रीहरी विष्णूंनी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता। भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते की या दिवशी केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून या तिथीला अक्षय तृतीया असे म्हणतात। म्हणजेच या दिवशी जी काही सत्कर्म आपण करतो त्याचा कधीही नाश होत नाही। तर रोजच्या प्रमाणे शाळेत जायचं असल्यामुळे घाई तर होतीच, पण अक्षय तृतीया असल्यामुळे एक्स्ट्राची कामेसुद्धा होतीच। तर सगळ्यात अगोदर मी इथे घर स्वच्छ करून घेतल्यावर पितरांची सेवा म्हणजेच पितृस्तोत्राचं पठण केलं। पितृस्तोत्राचं पठण रोजच केलं पाहिजे। पितृस्तोत्राचं पठण केल्यामुळे पितृदोष हळूहळू नक्कीच कमी होतो, पण वेळेअभावी ते करता येत नाही। पण काही ठराविक तिथीला तरी पितृस्तोत्र नक्की वाचले पाहिजे। तर मी इथे पितृस्तोत्र वाचून झाल्यानंतर हातपाय धुवून सूर्याला अर्घ्य दिलं। नंतर सर्व देव स्वच्छ करून घेतले व देवपूजा करून घेतली। आज अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते। तर मी इथे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र व 16 वेळा श्री सुक्तमचे पठण करून कुंकुमार्चन केले। आजच्या दिवशी माता अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा केली जाते। आपले घर सदैव अन्नधान्याने भरलेले राहावे यासाठी अन्नपूर्णा मातेला प्रार्थना केली जाते। माझी देवपूजा होत होती तोपर्यंत नेहमीप्रमाणे अनुजने बाहेरची लादी पुसून काढली। तो मला नेहमीच घरातल्या कामात मदत करत असतो। तर इथे तुम्ही बघू शकता माझी सर्व कामे झालेली आहेत। नैवेद्य दाखवून मी 12:30 वाजता शाळेत गेली। शाळेतून घरी आल्यानंतर मी आर्याची ड्रेपरी व्यवस्थित चेक केली। ही वेलवेटची नऊवारी साडी आहे। उद्या महाराष्ट्र दिनानिमित्त तिचा डान्स असल्यामुळे तिला ती ड्रेपरी आणलेली होती, म्हणून आदल्या दिवशीच ती व्यवस्थित चेक करून घेणं गरजेचं होतं, कारण उद्या आम्हाला 7 वाजता शाळेत जायचं आहे। तर महाराष्ट्र दिनानिमित्त काय काय प्रोग्राम होणार आहेत ते मी तुमच्याशी नक्की उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करेन। तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत टेक केअर। थँक्यू।